नमस्कार. आपल्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर आज आपण मस्त असे पास्ताचे एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले दोन प्रकार पाहणार आहोत. रेड सॉस पास्ता आणि व्हाईट सॉसमध्ये बनवलेला पास्ता. एकदम सोप्या पद्धतीने आपण हे सॉस जे आहेत ते घरच्या घरी तयार करू शकतो. तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं ऑलिव्ह ऑइल घातलेलं आहे. तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल असेल तर जरूर घाला, नसेल तर तुम्ही कुठलं जे कुकिंग ऑइल वापरता ते यामध्ये तुम्ही वापरू शकता. इथं मी 4 टोमॅटो जे आहेत ते अशा पद्धतीने हाफ कट करून ठेवलेले आहेत. यासोबतच 7-8 लसूण पाकळ्या यामध्ये मी घातलेल्या आहेत. हे आपल्याला 1-2 मिनिट आलटी-पलटी करत छान असं परतून घ्यायचे. तर पाहू शकता टोमॅटोची स्किन जी आहे ती अशी सुरकुतली की समजायचं आपलं टोमॅटो जे आहे ते शिजलेलं आहे. टोमॅटो शिजवून घेणं फार गरजेचं आहे, यामुळे चवीमध्ये खूप छान फरक पडतो. तर टोमॅटो शिजल्याच्या नंतर गॅस बंद करायचा आहे. हे मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचे आणि हे असंच्या असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे थंड झाल्याच्या नंतर. यामध्ये पाण्याचा वापर शक्य तेवढं तर नका करू, हे छान असंच वाटलं जातं. आता हा आपला रेड सॉस बनवण्याचा जी प्रोसेस आहे ती पूर्ण झालेली आहे. हे आपलं वाटून घेतलं की आपला रेड सॉस जो आहे तो तयार होतो. तर हे थंड होऊ द्यायचे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घ्यायचे. तर हे प्रोसेस आपली होते तोपर्यंत आपण पास्ता शिजायला ठेवूयात. तर इथं मी आज स्पॅगेटी पास्ता बनवलेला आहे. पास्ताचे खूप वेगवेगळे प्रकार येतात, तर तुम्ही या पद्धतीने कुठलाही पास्ता तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही इथं बनवू शकता. तर एका मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये ही स्पॅगेटी जी आहे ती अशीच्या अशी ठेवून द्यायची. हिला तोडायचं वगैरे काही नाही. तर ही शिजेल कशी हे आपण पुढे पाहतोय. तर या कुठल्याही पास्ताच्या पॅकेटवरती लिहिलेलं असतं की तो पास्ता किती मिनिट शिजवायचा आहे, तो त्यानुसार तुम्ही हे शिजवून घ्यायचे. तर हा माझा 8 मिनिट शिजवायचा आहे. तर मी हा एकीकडे शिजायला ठेवला आहे. तर याला आपल्याला तोडायचं नाही. तर हे पाण्यामध्ये कसं जातं हे मी इथं दाखवत आहे. हा व्हिडिओ मी फास्ट केलेला आहे, त्यामुळे हे फास्ट पाण्यामध्ये जात आहे. तर हे खालची बाजू जशी जशी याची शिजत जाते तसं तसं हे पाण्यामध्ये डीप होत जातं. याला हलवायची किंवा तोडायची जराही गरज नाही. तर इथं पाहू शकता पूर्ण पास्ता आपला पाण्यामध्ये बुडालेला आहे. तर हा जसा शिजत जातो, सॉफ्ट होत जातो, तसा हा पाण्यामध्ये बुडत जातो. मिक्स करायचा आहे आणि हा एका साईडला शिजू द्यायचा आहे. तर इथं मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. ब्रोकली आहे, झुकिनी आहे, लाल सिमला मिरची आहे आणि पिवळी सिमला मिरची आहे. हे आपल्याला सुरुवातीला कट करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर या भाज्या नसतील तर त्यामध्ये काय वापरायचं हे मी तुम्हाला पुढे सांगते. तर इथं या भाज्या मी अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत. लांब लांब कापायच्यात, कारण आज आपण स्पॅगेटी बनवतोय तीही लांब लांबच असते. तर चला, ज्या पॅनमध्ये आपण टोमॅटो परतवून घेतलेले होते त्याच पॅनमध्ये मी आता थोडंसं आणखीन ऑलिव्ह ऑइल घातलेलं आहे आणि या भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला हलक्याशा परतवून घ्यायच्या आहेत. या भाज्या आपल्याला शिजवायच्या नाहीत, फक्त याचा कच्चेपणा घालवायचा आहे आपल्याला. अशा या भाज्या आपल्याला फक्त हलक्याशा स्टर फ्राय करून घ्यायच्या आहेत, हे लक्षात ठेवायचे. तर तेल घातलेलं आहे, मीडियम टू हाय फ्लेम ठेवायची आहे गॅसची आणि या भाज्या आपल्याला 1 मिनिटभर अशा पद्धतीने परतवून घ्यायच्यात. यामध्ये हलकंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे, कारण भाज्यांना मग मिठाची चव येते. त्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे यामध्ये आणि या भाज्या आपल्याला परतत राहायच्यात. फक्त शिजू नयेत एवढी काळजी घ्यायची, कारण नंतर याला आपल्याला पास्तामध्ये वापरायलाही वेळ लागणार आहे. त्यासाठी हलक्याशा फक्त परतून घ्यायच्यात. आता आपला रेड सॉस पास्ता आपण सुरुवातीला बनवतोय. तर सुरुवातीला आपण टोमॅटो आणि लसूणची जी प्युरी केली होती ती आपली तयार आहे. ऑलिव्ह ऑइल घातलेलं आहे मी पॅनमध्ये थोडंसं, त्यामध्ये मिक्सरमध्ये वाटलेली पूर्ण प्युरी जी आहे ती घालून घ्यायचे आणि हलकंसं याला आपल्याला तेलामध्ये परतवायचं आहे. खूप भाजायचं नाही, फक्त हे तेलामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर पाहू शकता अशा पद्धतीने छान स्मूथ असा आपला हा रेड सॉस जो आहे तो तयार होतो. तर इथं हे हलकंसं परतवून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे. तर त्यामध्ये काय घालायचं आहे हे मी तुम्हाला आता दाखवते. तर हे हलकंसं आपल्याला कोरडं होऊ द्यायचं आहे सुरुवातीला. नंतर यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे. साखरेने जो टोमॅटोचा आंबटपणा असतो, ज्याने ॲसिडिटी होते तो मरतो. त्यासाठी कधीही टोमॅटोचा वापर केला तर थोडीशी साखर यामध्ये जरूर घालायची आणि रेडीमेड पास्ता मसाला जो असतो तो घातलेला आहे मी अंदाजे 1 चमचा भरून. हे हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे आपल्याला आणखीन शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी पाणी लागतं. तर जो पास्ता आपण बाजूच्या गॅसवरती शिजायला ठेवलेला आहे त्यामधलं थोडंसं पाणी घालायचं यामध्ये आणि आणखीन हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतवत राहायचे. तर पाहू शकता लगेच 1 मिनिटामध्ये आपला जो सॉस आहे तो तयार होतो. तर छान असा रेड सॉस आपण घरच्या घरी एकदम साध्या पद्धतीने इथं आपण तयार केलेला आहे. तर हा सॉस जो आहे तो मस्त असा शिजू द्यायचा आहे, हलकासा चटचटू द्यायचा आहे. तर तयार झालेला आहे आपला रेड सॉस. तर कुठल्याही
दुसऱ्या रेसिपीसाठी आपण हा सॉस जो आहे तो अशा पद्धतीने तयार करू शकतो। इथं पाहतोय आपण थोडासा हा आपला शिजला जातोय। आता यामध्ये आपल्याला पास्ता घालायचा आहे। तर तो कसा घालायचा, तर बाजूच्या गॅसवरती आपला शिजत आहे, तर आपल्याकडे पापड तळायचा जो चिमटा असतो त्याचा वापर करायचा आहे। त्याने हा असाच्या असा उचलायचा आहे आणि आपल्या सॉसपॅनमध्ये घालायचा आहे। तर तुम्हाला किती पास्ता तुम्ही बनवलाय किंवा किती खायचा आहे, तुमचा सॉस किती आहे बनवलेला, यानुसार अंदाजे यामध्ये तुम्हाला पास्ता घालून घ्यायचा आहे। तर मला पाहिजे होता तेवढं मी इथं पास्ता घातलेला आहे। आणखीन आपल्याला व्हाईट सॉस पास्ताही बनवायचा आहे, त्यासाठी मी अर्धा पास्ता जो आहे तो शिल्लक ठेवलेला आहे। पास्ता सॉसमध्ये घालून हा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। पूर्ण पास्तावरती आपला सॉस जो आहे तो छान असा लागला पाहिजे। गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मीडियम ठेवायचे। यामध्ये आता ज्या आपल्या परतवलेल्या भाज्या होत्या त्या मी इथं घालून घेतलेल्या आहेत। भाज्या आपण परतवून ठेवलेल्या होत्या, पास्ता शिजलेला आहे, सॉस आपला शिजलेला आहे, त्यामुळे नंतर याला खूप जास्त वेळ लागत नाही। फक्त हलकंसं 1 मिनिटभर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला पास्ता जो आहे तो रेडी होतो। एवढं लक्षात ठेवायचं आहे की जो आपला सॉस आहे तो पूर्ण भाज्यावरती आणि पूर्ण आपल्या पास्तावरती लागला पाहिजे, एवढी काळजी घ्यायची। तसं हे आपल्याला लो गॅस करून मिक्स करून घ्यायचं आहे। तर लगेच आपला रेड सॉस पास्ता जो आहे तो छान असा तयार होतो। वरतून याला फक्त चिली फ्लेक्स घालायचे आहेत गार्निशिंग करण्यासाठी, तर चिली फ्लेक्स घालून गार्निश करायचे। तर छान असा आपला पास्ता जो आहे रेड सॉस स्पॅगेटी पास्ता तो इथे तयार आहे। तुम्ही या जागी कुठलाही पास्ताचा प्रकार जो आहे तो वापरून बनवू शकतो। तर छान असा आपला पास्ता इथे बनलेला आहे, कसा मस्त दिसतोय बघा। तर त्याला लगेच आपण गरमागरम इथे सर्व करून घेऊयात। तर इथं एका प्लेटमध्ये हा कसा सर्व करायचा याची सर्व करण्याची ही पद्धत असते। तर जो आपला पापडाचा चिमटा आहे त्याच्यामध्ये तो पकडायचा आहे, प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि ठेवल्यानंतर हलकासा हा अशा पद्धतीने गोल फिरवायचा आहे, म्हणजे छान असा याला आपल्या आकार येतो। हा सर्व करताना कधीही असाच सर्व करतात। जसा आपला पदार्थ चवीला छान आहे तसाच तो दिसायलाही छान झाला तर तो खाताना वेगळीच मजा येते, किंवा ज्याच्या समोर आपण तो देतोय सर्व करतोय त्यांनाही ते छान वाटतं बघायला। वरतून थोडीशी चिली फ्लेक्स घालायचे आणि मस्त असा गरमागरम आपला रेड सॉस पास्ता जो आहे तो तयार आहे। चला आपण लगेच आपला व्हाईट सॉस पास्ता आहे तोही इथे बनवायला घेऊयात। पॅनमध्ये मी आणखीन ऑलिव्ह ऑइल घातलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला व्हाईट सॉस बनवायचा आहे, त्यासाठी 3-4 पाकळ्या लसूण मी इथं बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे। हा लसूण आपल्याला खूप फ्राय म्हणजे गोल्डन फ्राय करायचा नाही, हलकासा याचा कच्चेपणा जाईल एवढंच हा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। आणि व्हाईट सॉस बनवतोय त्यासाठी मैद्याचा वापर केलेला आहे मी इथं, तर 1 चमचा भरून इथं मी मैदा घातलेला आहे आणि या तेलावरती हा मैदा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे। हाही आपल्याला खूप ब्राऊन होईपर्यंत भाजायचा नाही, कारण त्याची वेगळीच चव असते आणि फक्त परतवल्याची ही वेगळी चव असते, म्हणून हा फक्त हलकासा आपल्याला परतवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हलकासा अर्धा मिनिट हा आपल्याला भाजायचा आहे मीडियम टू लो फ्लेम ठेवून, आणि हा लगेच भाजतो कारण 1 चमचा भरूनच आपण इथं वापरलेला आहे। आणि यामध्ये अंदाजे 1 पाव लिटर मी इथं दूध घातलेलं आहे, म्हणजे 1 छोटा ग्लास भरून हे दूध असेल। दूध घालायचं आहे आणि लो फ्लेमवरती हे छान अशा पद्धतीने म्हणजे सतत हे मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे आपल्या मैद्याच्या गुठळ्या होत नाहीत। अशा तर गुठळ्या होतच नाहीत, पण शक्य तेवढी काळजी घ्यायची की हे अशा प्रकारे सतत आपल्याला फक्त मिक्स करत राहायचे। असं 1 ते 1.5 मिनिट हे आपल्याला मिक्स करायचं आहे। त्यामध्ये आपला मैदा जो आहे तो छान शिजलाही जातो आणि हा आपला सॉस आहे तो घट्टही होतो। तर 1 ते 1.5 मिनिट फक्त हे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे गुठळ्याही होत नाहीत, आपला मैदा आणि दूध हे छान एकजीव मिक्स होऊन छान शिजतंही आणि आपला व्हाईट सॉस जो आहे तो एकदम मस्त असा बनलाही जातो। तर पाहू शकता आपल्या सॉसला जो आहे तो असा दाटसरपणा यायला लागलेला आहे, तरीही आणखीन हा मिक्स करत राहायचा आहे। दाट झाल्यानंतरही यामध्ये गुठळ्या होऊ शकतात, त्यासाठी हलवायचं हे कधीच बंद करायचं नाहीये, फक्त चमच्याने आपल्या हे असं सतत मिक्स करत राहायचंय। गुठळ्या झाल्या चुकून झाल्या तरीही हरकत नाही, आपण स्वतःच बनवतो तो चूक कधीतरी होतच असते। तर छान असा इथे हा जो सॉस आहे तो बनून तयार आहे, जराही गुठळी झाली नाहीये माझ्याकडून। तर आता सॉस तयार आहे, तर लगेच यामध्ये आपल्याला आपला जो पास्ता आहे तो घालून घ्यायचा आहे। तर इथं मी बाजूच्या गॅसवरती पास्ता आपला शिजत ठेवलेला होता। पास्ता शिजून झाल्याच्या नंतर मी गॅस बंद केलेला होता आणि पाण्यामध्ये तो पास्ता तसाच होता। लगेच 2 मिनिटांमध्ये दुसरा सॉस आपला तयार झालेला आहे। यामध्ये आपला शिजलेला पास्ता मी इथं घातलेला आहे आणि हा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला आणखीन। तर राहिलेला जो सगळा पास्ता होता तो यामध्ये मी घालून घेतलेला आहे। इथं पास्ता घालून घेतल्याच्या नंतर हा पास्ताही आपल्याला या सॉसमध्ये पूर्ण छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर पूर्ण
पास्त्यावरती आपला सॉस लागला पाहिजे अशा पद्धतीने हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही सॉसमध्ये हा पास्ता जो आहे तो बनवू शकतो। तुम्हाला जर आवडत असेल तर चीजही तुम्ही यामध्ये घालू शकता। विदाऊट चीजही हा सॉस जो आहे तो खूप छान होतो। चीज आवडत असेल तर चीजही घाला। आज मी इथं विदाऊट चीजच बनवलेला आहे। तर पूर्ण हे आपल्याला एकजीव फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीच्या सॉस सारखंच आपल्या यातलं सगळं मिश्रण जे आहे ते शिजलेलं आहे, त्यामुळे याला नंतर जास्त वेळ लागत नाही। यामध्ये वरून आपल्याला चिली फ्लेक्स घालायच्यात, थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे। ऑरेगॅनो या पास्तामध्ये आपल्याला जरूर वापरायचा आहे, तर इथं 1 चमचा भरून मी ऑरेगॅनो घातलेला आहे। हे सर्व साहित्य आपल्याला कुठल्याही दुकानामध्ये विकत एकदम आसानीने कुठल्याही दुकानामध्ये मिळतं, ते घालून घ्यायचं आहे। आणि नंतर ज्या आपल्या भाज्या होत्या परतवून ठेवलेल्या, त्याच्यातल्या अर्ध्या भाज्या मी रेड सॉसमध्ये वापरलेल्या होत्या, अर्ध्या भाज्या मी इथं व्हाईट सॉसमध्ये वापरलेल्या आहेत, तर त्या घालून घ्यायच्यात आणि मिक्स करायचं आहे। तर तुमच्याकडे या भाज्या नसतील तर कांदा, बी काढून घेतलेले टोमॅटो आणि त्यासोबत आपली हिरवी शिमला मिरची तर आपल्याला कुठेही अवेलेबल असतेच, तर ती घालायची। तीही अशीच लांब लांब कट करून घ्यायच्या तिन्ही भाज्या आणि हलक्याशा परतवून घ्यायच्यात आणि त्या भाज्या या आपल्या पास्तामध्ये वापरायच्यात। सुरुवातीला मी सांगितलं होतं की लाल पिवळी शिमला मिरची नसेल तर काय वापरायचं हे मी सांगते। तर कांदा, टोमॅटो आणि आपली हिरवी शिमला मिरची हे तुम्ही यामध्ये घालू शकता। वरतून हलकेसे चिली फ्लेक्स घालायचेत, ऑरेगॅनो घालायचा आहे थोडासा। आपला व्हाईट सॉस पास्ताही तयार आहे। तर लगेच गरमागरम आपण सर्व करून घेऊयात। सुरुवातीचा पास्ता जसा सर्व केला तशा पद्धतीनेच यालाही आपल्याला हलकंसं गोल फिरवत प्लेटमध्ये घालून घ्यायचे। नंतर ज्या आपल्या भाज्या असतात त्या राहतात या पास्तामध्ये येत नाहीत व्यवस्थित, त्या भाज्याही वरतून घालायच्यात। वरतून आणखीन चिली फ्लेक्स घालायचे थोडेसे गार्निशिंगसाठी फक्त। ऑरेगॅनो या पास्तामध्ये वापरलेला आहे, ऑरेगॅनो घालायचा आहे। जर तुम्ही पास्ता बनवताय तर हे जे त्याचे मसाले असतात ते जरूर वापरा, त्याच्याशिवाय पास्ता चांगला लागत नाही। असं नाही की फक्त सॉस बनवला आणि त्यामध्ये पास्ता घातलाय, तर जे हे मसाले असतात तेही जरूर वापरायचे। तर चला, आपला व्हाईट सॉस पास्ताही मस्त असा बिना चीज घातलेला तयार आहे। तुम्हाला चीज आवडत असेल तर वरून हलकंसं चीज ग्रेट करून घाला आणि सॉसमध्ये बनवतानाही घाला। तर चला, आपले दोन्ही पास्त्याचे प्रकार इथे छान असे बनवून तयार आहेत। मस्त गरमागरम पास्ता आपला इथे रेडी आहे। तुम्हाला कसा वाटला रेसिपी? एकदम साधी, सिंपल, सोपी रेसिपी आहे, कोणीही हे बनवू शकतं। तर हे बिना भाजीचंही बनवतात आणि या भाज्या वापरूनही बनवला जातो। तर आज मी भाज्या घालून हेल्दी असा पास्ता बनवलेला आहे। कसा वाटला कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।